अच्छा, तो हेलो एवरीवन, माई सेल्फ अर्नव। मैं ओरिजिनली चंद्रपुर से हूँ, इन महाराष्ट्र। अभी चैट में प्लीज बता दो कि किसी को मैं मराठी में बोलूँ या हिंदी में, मतलब सब कंफर्टेबल है मराठी से या फिर किसी को हिंदी में चाहिए? मराठी सर. मराठी सर. मराठी चालेल। मराठी में सर. ठीक आहे ठीक आहे मराठी सर. ठीक आहे. आपण मराठीत करूया आपण सेशन. ओके, तर आज आपला टॉपिक आहे हा इंटीजर्स, रॅशनल नंबर्स आणि पॉलिनॉमियल्स. व्हेरी बेसिक. ओके, लेट्स स्टार्ट. ठीक आहे, मी आधी सगळे टॉपिक्स एकदा गो थ्रू करतो, त्याच्यानंतर मग तुम्ही चॅटमध्ये आपले डाऊट्स लिहून टाकाल की तुम्हाला काय काय डाऊट आलाय. नंतर एकदा गो थ्रू करून घेऊ आपण. मी एक्सप्लेन झाल्यावर मग तुमचे चॅट्स बघेन. ठीक आहे, की तुम्हाला काही डाऊट्स असले तर विल स्टार्ट. ओके, तर इंटीजर्स त्यांचे रूल्स काय आहेत की सेम साइन्स पॉझिटिव्ह, डिफरंट साइन्स निगेटिव्ह. आता याचा अर्थ काय आहे की एक मिनिट. सेम साइन्सचे इंटीजर्स आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो ना, इन मल्टिप्लिकेशन, वेन वी मल्टिप्लाय, आपण जेव्हा दोन सेम साइन्सचे नंबर्स, फॉर एक्झाम्पल +5 इंटू +3, इट गिव्स अस +15, है ना, सेम साइन. सिमिलरली जर -5 आणि -3 मल्टिप्लाय करत आहे मी, तरी मला +15 भेटेल, कारण निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह. हा बोला. मायनस मायनस प्लस होता. हा, मायनस मायनस प्लस होते, बरोबर. ठीक आहे, पण जर आपण यांची सायन्स चुकीने डिफरंट असली ना, सपोज -5 इंटू +3 केलं ना मी, तर आपल्याला -15 भेटेल. ठीक आहे, आता नेक्स्ट इकडे प्रॉब्लेम्स आहेत. सपोज आपण बघू शकतो 15 8 जा 120, पण आता इकडे मायनस साईन होती आपली, म्हणून हे -120 होऊन जाईल. ठीक आहे, सिमिलरली -42 डिवायडेड बाय -6, आता 6 7 42 होते, पण आता दोन्ही मायनस मायनस साईन्स आहेत ना, तर ते विल कॅन्सल आउट, टू विल गेट +7. आता -19 +27, आता हा सिम्पल, त्याच्यात हे जास्त हे काही गरज नाही. दॅट इज सिम्पल ज्युनियर क्लासचा मॅथ्स की -19 +27, दॅट इज सिम्पली, म्हणजे 27 -19 करत आहे आपण. किती झालं? 8, है ना? यस सर. यस सर. आता नेक्स्ट रॅशनल नंबर्स वर येऊ आपण. रॅशनल नंबर्स काय असतात? m/n वेअर n इज नॉट इक्वल टू 0. तसा एक हा m ला आपण न्यूमरेटरचं नाव देतो आणि n ला डिनॉमिनेटरचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर कम्पॅरिझन, याचा अर्थ काय आहे की सपोज कम्पेअर इकडे म्हटल्या 5/9 आणि 4/7, याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे ना, तर वी हॅव टू कम्पेअर 5/9 आणि 4/7. आता यांचे न्यूमरेटर डिनॉमिनेटर सगळे वेगवेगळे आहेत ना, तर असं कम्पेअर करणं यांना खूप डिफिकल्ट असते. तर आपण काय करतो ना, यांचे आपण ट्राय करतो की यांचे डिनॉमिनेटर सेम झाले ना, मग आपण न्यूमरेटरचा कम्पेअर करून त्यांची व्हॅल्यू डिसाईड करू की कुठला नंबर मोठा आहे आणि कुठला छोटा आहे. तर आपण याला इंटू 7 मल्टिप्लाय करतो आणि याला 9 जेणेकरून काय होईल की हे डिनॉमिनेटर्स आहेत ना आपले या साईडचे, हे 9 × 7 9 × 7 9 7 56, तर हे डिनॉमिनेटर्स आपले सेम होऊन जातील. तर आपण सिम्पली न्यूमरेटरचा कम्पेअर करून डिसाईड करू शकतो की हे ओव्हरऑल रॅशनल नंबर्स जे आहेत यांच्यापैकी कुठला मोठा असेल. तर 7 5 35 झालं आपलं आणि 9 4 36. तर आता याची व्हॅल्यू म्हणजे हा फ्रॅक्शन काय झालं, 36/9 35. 7 9 7 53 आहे ना, आणि हा 30
Right? 45. हा, तर आपण इथून बघू शकतो डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटर हा मोठा, दिस विल बी हे केसर. ठीक आहे, हा फ्रॅक्शन जो आहे तो मोठा आहे याच्यापेक्षा. आता नेक्स्ट, कन्वर्ट 7/8 टू डेसिमल. कसं करणार आपण? डिव्हिजन नंतर माहिती आहे ना, 7/8. आपण 8 0 लावलं की इकडे 70 येतो. 8 5 8 7 8 8 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 4 140. असं लॉंग डिव्हिजन करून आपण, अच्छा सॉरी, माझं डिव्हिजन मिस्टेक होत आहे. ठीक आहे, म्हणजे 7/8 कळलं तिला आपण लॉंग डिव्हिजन करतोय की 7/8. इकडे 0 पॉईंट, इकडे पॉईंट आला. 8 8 64, वाचले किती? 60. 8 5 40, 8 6 40, 8 7 56 किती? 4 वाचले 0 है ना. 8 5 40, रिमाइंडर इज 0. ही व्हॅल्यू जी आली तो आपला डेसिमल नंबर आहे, दॅट इज 0.875. 75. हा, नेक्स्ट टॉपिक काय आपले? पॉलिनॉमियल. ओके, तर पॉलिनॉमियल्स जे आहेत ते एक्सप्रेशन आहेत, जसे एक्स आणि वाय, हे यांना आपण व्हेरिएबल्स म्हणतो. यांची व्हॅल्यू काही पण होऊ शकते. तर आपण इन जनरल त्यांना एक्स अँड वाय म्हणून देतो की हे घ्यावा, हे एक्स अँड वाय. तर त्यांच्यावर काही ऑपरेशन करून, जसं आपण याला स्क्वेअर केलं, याला मग कुठल्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं, त्याच्यात अजून एक टर्म जोडला लोअर पॉवरचा, तर हे सगळं मिक्स करून आपण पॉलिनॉमियल बनवू शकतो. तर याचे रूल्स काय आहेत? कंबाईन लाईक टर्म्स. कंबाईन लाईक टर्म्स म्हणजे काय की, हे बघा, जसं 6x² - 2x प्लस ब्रॅकेट 3x² + 4x. आता आपण x² आणि x² हे लाईक टर्म्स आहेत ना, कारण यांची पॉवर सेम आहे, तर आपण यांना ऍड करू शकतो. तर 6 आणि 3 काय होईल? 9x² प्लस 4x - 2x. 4x - 2x आपण करू शकतो कारण यांची डिग्री सेम आहे, व्हेरिएबल x⁴ आहे. तर 4x - 2x किती होईल? 2x. आपल्याला 6. हा सबट्रॅक्शन आहे ना, सबट्रॅक्शनचा 4 - 2 2 होईल. तर याला सिम्प्लिफाय करून आपल्याला हा पॉलिनॉमियल भेटतो, 9x² + 2x. सिमिलरली डिव्हिजन, 12x³ डिवायडेड बाय 3x. 12, सॉरी, कर्सर इज नॉट वर्किंग, पण ठीक आहे, तुम्ही यू कॅन डू इट ओरली ना. 12x³ डिवायडेड बाय 3x. x³ डिवायडेड बाय x किती होईल? x² वाचेल आपल्याकडे, आणि 12 डिवायडेड बाय 4, 12 डिवायडेड बाय 3 किती? 4 वाचेल, तर विल गेट 4x². नेक्स्ट काय आहे? फॅक्टरायझेशन. अच्छा, फॅक्टरायझेशन, एक मिनिट मी रब करून घेतो त्याला. ठीक आहे, तर आपण आपला टॉपिक नेक्स्ट आहे फॅक्टरायझेशन.
याचा अर्थ काय आहे की आपण कुठल्या नंबरला त्याच्या फॅक्टर्स मध्ये स्प्लिट करतो. जसं मी जर तुम्हाला विचारलं की फॅक्टराईज 10, तर तुम्ही काय कराल, 10 मीन्स 5 into 2. 5 into 2 काय झाले, 10चे फॅक्टर झाले. मी टेनला या दोन नंबर्स मध्ये फॅक्टराईज केलं. ज्यांना असे नंबर ज्यांना मल्टिप्लाय करून मला 10 भेटेल. मी फॅक्टराईज 50 म्हणेन, तर 50ला फॅक्टराईज कसं 5 into 10 आपण लिहू शकतो. फर्दर आपण 10ला स्प्लिट करून 5 into 2 लिहू शकतो. म्हणजे 50 काय झालं, 5 into 5 into 2 दॅट इज 5² into 2. ठीक आहे, याला प्राईम फॅक्टरायझेशन म्हणतात, म्हणजे सगळे फॅक्टर्स प्राईम नंबर राहतील. सिमिलरली पॉलिनॉमियलचं फॅक्टरायझेशन आपण याच प्रकारे करतो. ठीक आहे, पॉलिनॉमियल फॅक्टरायझेशन हे काय होते, आपल्याकडे सपोज कुठला पॉलिनॉमियल आहे ना, त्याला आपण सिमिलरली अशा दोन पॉलिनॉमियल्स मध्ये ब्रेक करतो. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हा पॉलिनॉमियल आहे x² - 49, हो ना. तर x² - 49. आता मी तुम्हाला म्हणत आहे की या पॉलिनॉमियलला फॅक्टराईज करा. कशाच याच्यात, म्हणजे दोन फॅक्टर्स मध्ये स्प्लिट करायचं. दोन, नॉट नेसेसरीली दोन, पण फॅक्टर्स मध्ये स्प्लिट करायचे की असे मला इथे काही एक्सप्रेशन असेल मल्टिप्लाइड बाय इथे काही एक्सप्रेशन असेल, तर आपण याच्यामध्ये ब्रेक कसं करू. एक आयडेंटिटी तुम्ही ऐकली असणार की a² - b² इक्वल्स टू a+b into a-b. हा, तसंच इकडे 749 जो आहे तो 7चा स्क्वेअर आहे. तुम्ही x² - 49 ला x²-7² लिहू शकतो. तर a² - b² सिमिलरली हा a झाला, हा b झाला. x-7 इंटू x+7 हे झालं फॅक्टराईज. 7. आता हा तर सिम्पल होता, पण हे थोडं ठीक आहे, हे थोडं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. x² + 9x + 20 त्याच्यामध्ये ना आपल्याला हा फॉर्म्युला लावावा लागतो. x² + a+b x + ab दिस इज इक्वल्स टू x+a टाइम्स x+b. एक मिनिट, बरोबर कुठे गेला. ठीक आहे, तर ही एक आयडेंटिटी असते हा, की हा की x+a इंटू x+b इक्वल्स टू x² + a+b x + ab. तर आपण सेम वे रिव्हर्स नाही करता, म्हणजे कुठला आपल्याला या टाईपचा एक्सप्रेशन दिला असेल त्याला फॅक्टराईज आपण याच्यात करू शकतो. जसं की इकडे आपल्याला दिलं x² + 9x + 20. तर x² + 9x + 20. आता 20. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की आपल्याला असे दोन नंबर शोधायचे आहेत की ज्यांना मल्टिप्लाय करून आपल्याला 20 भेटत असेल आणि ज्यांना ऍड करून आपल्याला 9 भेटत असेल. 5 × 4. 4 हा, multiply by 5. है ना. 5 × 20. दिस इज 5 × 4. तर याचा आन्सर काय झाला, x+5 इंटू x+4 झाला फॅक्टराईज. ठीक आहे, तर कंटेंट आय गेस टॉपिक्स एवढेच होते, बाकीची तर आपण प्रॅक्टिस करणार आहे. तर आता मला सांगा कोणाला डाऊट्स असेल तर.
नो सर. चॅटमध्ये तुम्ही लिहू शकता. नाही डाऊट नाही. नो. नो सर. नो सर. सर. ओके ठीक आहे. नो सर. ठीक आहे. सर करता का? आदमनी काहीतरी म्हटलंय. हो सर. ते 6 वाजता आहे ना, तर मी 6 वाजून 10 मिनिटाला जॉईन झालतो. माझी अच्छा. घरची प्रॉब्लेम अच्छा अच्छा. तर तुम्ही रिपीट करता का? हा चालेल. सगळं रिपीट करायचंय की कुठला स्पेसिफिक काही विषय? सर सर्व रिपीट करा कारण मी पण आता जॉईन झालाय. अच्छा ठीक आहे ठीक आहे. मी पटकन सगळं रिपीट करून टाकतो. ठीक आहे. तर हे बघा, इंटिजर्स त्यांचे रूल्स मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी की जर सेम साइन्स चे नंबर आहे म्हणजे +5 इंटू +3 तर पॉझिटिव्ह नंबर आपल्याला भेटेल ॲज अ रिझल्ट म्हणजे +15. डिफरंट साइन्स असते ऍट द सेम टाइम -5 इंटू -3 केलं पण साइन सेम आहे, मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाते तर परत +15 भेटेल. ठीक आहे. आता डिफरंट साइन असले ना म्हणजे -5 इंटू +3 आता सायन्स डिफरंट आहे तर मायनस इंटू प्लस ना मायनस होऊन जाते तर आपल्याला -15 भेटेल. आणि आपण यूज नंबर लाईन फॉर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तर ठीक आहे. यांना काय म्हणायचं स्लाइड मध्ये की कुठलं पण आपल्याला असा कॉम्प्लिकेट थोडं असं कन्फ्युजन होत असेल की मी म्हणालो -7 +8 करायचंय तुम्हाला, असं नॉर्मल याच्यात जमत नसेल ना नंबर लाईन ड्रॉ करायची. हे 0 झालं, इकडे 1 2 3 असं करून 8 पर्यंत आहे ना. तर +8 म्हणजे प्लस डायरेक्शन मध्ये 8 युनिट्स आपण इकडे चाललो. -7 म्हणजे लेफ्ट डायरेक्शन मध्ये 7 युनिट्स आपण मागे गेलो. 1 मिनिट 3 4 5 6 है ना. तर 1 2 3 4 5 6 7. तर हा जो ज्या नंबरवर यू तो आन्सर असेल आपला. हे आपण नंबर लाईन यूज करून सॉल्व्ह केले. जर तुम्हाला असं नॉर्मल मॅथ्स मध्ये सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम होत असेल तर ठीक आहे की आपण नंबर लाईन वापरू शकतो. बेसिकली काउंटिंग तर तुम्ही दुसऱ्या याच्यातही करू शकता. जसं आधी -7 केलं तुम्ही की -7 पर्यंत पोहोचले आणि मग 8 स्टेप समोर चालले तुम्ही तरी तुम्ही 1 वर याल. आन्सर 1 राहील आपला. ठीक आहे. तर हे होते आपले इंटिजर्स. नेक्स्ट रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स काय म्हणजे m डिवायडेड बाय n च्या फॉर्म मध्ये वेअर n इज नॉट इक्वल टू 0. खालचा जो डिनॉमिनेटर आहे ना तो 0 नाही राहू शकत कारण तो मग अनडिफाईंड होऊन जातो की कुठल्याही नंबरला 0ने डिफाईन केला डिवाइड केला ना तर तो दॅट विल बी अन अनडिफाईंड नंबर. कारण तुम्ही विचार करून बघा की 0ला आपण कशाने मल्टिप्लाय करू की n ला n सपोज 0 आहे तर 0ला आपण कुठल्या नंबरने मल्टिप्लाय करू की m भेटेल. हे पॉसिबलच नाहीये कारण 0ला 100 मल्टिप्लाय करा 200 मल्टिप्लाय करा 0च भेटणार आहे. m कधी भेटूच नाही शकत. तर असा नंबर ज्याचा डिनॉमिनेटर 0 आहे तो एक्झिस्टच नाही करेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर कम्पॅरिझन हे मी तुम्हाला सांगितलं होतं, परत सांगतो. ठीक आहे. बरोबर. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्या नंबर्स काय होते विसरलो मी. कम्पेअर 5/9 आणि 4/7 होतो ना. कम्पेअर 5/9 आणि 4/7. 4/7 ठीक आहे. दुसरीकडे लिहितो चालत नाही. 4 कम्पेअर 5/9 आणि 4/7. आता या नंबर्सचे न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटर्स वेगवेगळे आहेत ना तर त्यांना कम्पेअर करायला खूप अवघड जाईल. तर आपण काय करतो त्यांचे डिनॉमिनेटर्स सेम करून टाकतो जेणेकरून न्यूमरेटर्स कम्पेअर करून आपल्याला ते पूर्ण रॅशनल नंबरला कम्पेअर करता येईल की कोण मोठा आहे की कोण सर छोटा आहे. आपण क्रॉस मल्टिप्लाय पण करतो ना. आता डिनॉमिनेटर काय क्रॉस मल्टिप्लाय पण करतो ना. आवाज कटत आहे.
सर आपण तिरपा गुणाकार पण करतो ना. तुम्ही चॅट मध्ये लिहू शकता का? आवाज कट होतोय. अनुष्का बोलते का? सॉरी अनुष्का, ते आवाज कट होते. तुम्ही चॅट मध्ये लिहाल का? नेट इश्यू आहे वाटते, ते आवाज क्लिअर नाही आहे तुमची. आपण तोरपा मला कळलं नाही. तोरपा, अच्छा तिरपा, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन ना, हा की 5 ला 7 नी मल्टिप्लाय केलं, 9 ला 4 नी मल्टिप्लाय केलं. हा सर तरी पण तेच आन्सर येतो. तेच, हा ते पण तेच आहे. मी तेच म्हणत आहे तुम्हाला की एकच गोष्ट झाली ना. मी 5 इंटू 7 डिवाइड, आता डिनॉमिनेटर सेम करायसाठी वरती खाली 7 नी मल्टिप्लाय कराल तर ऑब्व्हियसली 5 इंटू 7 हे 9 इंटू 4 करावा लागेल, की जेणेकरून डिनॉमिनेटर सेम होतील. तेच एकच गोष्ट आहे ही. हे आता सिम्प्लिफाय करून असं ट्रिक म्हणून दिलंय स्लाइड मध्ये, पण एकच गोष्ट आहे ती की डिनॉमिनेटर सेम करायला याला याच्याने मल्टिप्लाय करतो फॉर सेम डिनॉमिनेटर्स. सिमिलरली आता याला याच्याने करताय मल्टिप्लाय, 9 ला 7 नी करताय, तर वरती इंटू 7 करावंच लागेल आपल्याला, कारण याची व्हॅल्यू नाही तर चेंज होऊन जाईल हो ना. तर आपण तेच, तर इन शॉर्ट म्हणायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण. 5 इंटू 7 आणि 4 इंटू 9 करतो. याचा आन्सर आला 36, याचा आन्सर आला 35. 36 इज ग्रेटर दॅन 35, therefore 4/7 इज ग्रेटर दॅन 5/9. ठीक आहे. हा, हे झाले रॅशनल नंबर्स. अच्छा, आणि इकडे कन्वर्ट 7 वाईड. ठीक आहे, हे खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त डिवाइड मारायचं आहे. आपण 0 पॉईंट लावतो ना, तर 107च्या पुढे लागतं 70. मग 8 ने सिम्पली डिवाइड करायचं राहते, तर 0.875 तुम्हाला डिवाइड करून भेटून जाईल. सोपं आहे. पॉलिनॉमियल्स, हा पॉलिनॉमियल साठी काय म्हटलं होतं इथे की कंबाईन लाईक टर्म्स. लाईक टर्म्स म्हणजे काय? ज्यांचे पॉवर सेम आहेत. की आता एक्स बघा, इकडे 6x², 3x², इकडे एक्स ची पॉवर सेम आहे, x² आहे, x⁴ आहे ना. त्यांना आपण कंबाईन करू शकतो. ते झालं 9x², आणि -2x + 4x हे झालं +2x. तर सिम्प्लिफाय करून आपल्याला हा एक्सप्रेशन भेटला, 9x² + 2x. ठीक आहे. डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर असते. तर या पॉलिनॉमियलची जर मी तुम्हाला डिग्री विचारीन तर Two. तुम्ही म्हणाल 2, कारण एक्स ची हायेस्ट पॉवर 2 आहे. ठीक आहे. डिवाइड ईच टर्म बाय मोनोमियल सेपरेटली. ओके, तर यांना काय म्हणायचंय की, थांबा एक्सप्लेन करतो मी. बरोबर. ठीक आहे. हा, तर सपोज आपल्याकडे कुठला मोठा पॉलिनॉमियल असला ना, की मी म्हटलं 12x⁴ प्लस 20x³ प्लस 10x² डिवायडेड बाय, मी म्हटलं तुम्हाला की या पूर्ण पॉलिनॉमियलला 2x ने डिवाइड करा. तर आपण याला ना स्प्लिट करतो की हा पूर्ण मोठा एक पॉलिनॉमियल आहे, बेसिकली ट्रायनॉमियल, कारण 3 टर्म्स आहे. तर स्लाइड्स मध्ये काय म्हटलंय की प्रत्येक मोनोमियलला आपण या 2x ने डिवाइड करू. जसं दिस विल बी इक्वल टू 12x⁴ डिवायडेड बाय 2x प्लस 20x³ डिवायडेड बाय 2x प्लस 10x² डिवायडेड बाय 2x. तर ठीक आहे, याला सिम्प्लिफाय केलं 2, 6, 8, 12, हे x³ झालं, 2 10 जा 20, हे x² झालं, 2 5 जा 10, हे x झालं. तर आपल्याला काय भेटलं? 6x³ प्लस 10x प्लस 10x² प्लस 5x. हा झाला आपला आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक काय होता आपला? फॅक्टरायझेशन. हा, फॅक्टरायझेशन साठी हे 2 आयडेंटिटीज खूप कामाच्या असतात.
बरोबर. ए स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी आणि एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी इक्वल्स टू एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. तर कुठलाही पॉलिनॉमियल आपल्याला अशा किंवा अशा फॉर्म मध्ये भेटला तर आपण त्यांना या फॉर्म मध्ये ब्रेकडाऊन करू शकतो, फॅक्टराइज करू शकतो. तर जसे इकडे एक्झाम्पल होते की एक्स स्क्वेअर मायनस 49 आहे म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर आहे. तर हे झालं एक्स प्लस 7 इंटू एक्स मायनस 7. कुठून ही आयडेंटिटी आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 20. तर याच्यामध्ये ट्रिक काय होती की आपल्याला असे दोन नंबर शोधायचे आहेत ज्यांचा प्रोडक्ट 20 आणि ज्यांचा सम 9 आहे, जसे 5 आणि 4 आहे ना. तर म्हणून एक्स प्लस 5 इंटू एक्स प्लस 4 कुठून आलं हे आयडेंटिटी इकडे एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी इक्वल्स टू एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. तर हे पॉलिनॉमियल्स आपण या प्रकारे फॅक्टराइज केले. बस टॉपिक्स संपले आहेत. अजून काही डाऊट्स असतील किंवा नसतील तर आपण आधी डाऊट सांगून द्या, नसतील तर मग आपण प्रॅक्टिस क्वेश्चन करू की तुम्हाला थोडं प्रॅक्टिस होऊन जाईल. कुठले डाऊट्स असतील तर चॅटमध्ये टाकू शकता. नो सर, ओके ठीक आहे. तर मग आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स कडे जाऊ मग. डाऊट्स नाहीत तर ठीक आहे. ठीक आहे. हे सगळे किती क्वेश्चन आपल्याकडे 14 आहेत. तर ठीक आहे, काम करा. मी हे आधी 10 क्वेश्चन्स करू, त्याच्यानंतर बाकी उरलेले 4 करणार. ठीक आहे. तर हे सगळे खूप इझी आहे. ठीक आहे, पटापट सॉल्व्ह करा, मी थांबू ना इकडेच. आणि काही डाऊट्स असेल तर चॅटमध्ये सांगा, मी चॅट कडून बसलो आहे. ओके, क्वेश्चन नंबर फक्त सांगून द्या की कुठल्या याच्यात डाऊट आहे. आणि आय होप तुम्हाला साइन 30 डिग्री टॅन 45 डिग्री माहिती असेल. नसेल तर तरी काही अडचण नाही, मी सांगून देईन. ठीक आहे, तर सॉल्व्ह करायला स्टार्ट करा तुम्ही. टू मध्ये डाऊट आहे. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल 2x⁷ मायनस 5x प्लस 9. आपण डिग्री कोणाला म्हणतो की कुठल्या पण पॉलिनॉम मधल्या व्हेरिएबल ची जो हायेस्ट पॉवर आहे ना ते डिग्री असते. तर त्याची डिग्री झाली 7. ठीक आहे. ओके सर. अच्छा, 3 मध्ये डाऊट आहे. हा, 3 मध्ये डाऊट आहे. कन्वर्ट 5/12 इंटू डेसिमल. अच्छा ठीक आहे, आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर बरं. तर 1 मिनिट मागची स्क्रीन दाखवा ना. कुठली स्क्रीन? अच्छा, ती क्वेश्चन वाली म्हणताय का? येस सर. येस सर. हा, 1 मिनिट. अच्छा, ओके, मला आता पण डाऊट सॉल्व्ह करायसाठी व्हाईट बोर्ड तर उघडावा लागेल. एक काम करा, हा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या त्या क्वेश्चनचा. मी थांबतो, मग मी व्हाईट बोर्ड कडे स्विच करीन डाऊट सॉल्व्ह करायला. ठीक आहे? घेतला सर.
घेतला? ठीक आहे. बाकी सगळे घेतला सर. घेऊन घ्या. येस सर. ओके सर. तर आपल्याला आता 5/12 ला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं. 5/12 ठीक आहे. तर आपण डिवाइड करत असतो डेसिमल मध्ये कन्वर्ट करायला. लॉंग डिव्हिजन जे 6.5 शिकलो. 0 कारण आता 12 ला पण कम्प्लिटली 5 छोटा आहे ना 12 पेक्षा, तर 0 पॉईंट आपल्याला टाकावं लागेल डेसिमल मध्ये. तर 0 जेव्हा जसं पॉईंट टाकला आपण ते इकडे एक 0 लावतो आपण. 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48. पुढचा फोटो 2 आता परत 0 लावला. 12 1 जा 12, 8 परत 0 लावला. 12 5 12 6 जा 72, 12 7 जा 8. सॉरी एक मिनिट. 12 5 जा 60, 12 6 जा 72 है ना. 12 6 जा 72. एक मिनिट आपण चालत नाही. हा अजून कोणी whiteboard वर लिहित आहे का? म्हणजे I don't know, चालत नाही त्यांना. सॉरी. 6 जा 72, 6 झाले 8. परत 6 जा 72. आता तुम्हाला हे दिसत आहे ना की हे परत रिपीट होत जाणार आहे. येस. तर इट विल गो ऑन इन्फिनिटली. तर आपण याला अप्रॉक्सिमेटली ना एक डेसिमल इकडे जसं 0.41666666 असं चालत होतं ना, तर आपण एक इकडे ऍड करून टाकतो आणि बाकीचे हटवून टाकतो. अप्रॉक्सिमेटली आपण म्हणतो की 0.4167 हा डेसिमल झाला आपला. पण रिअल वाला का हा आहे की 0.416666 पूर्ण शेवटपर्यंत. ठीक आहे. तर हा झाला आन्सर. पण ऑप्शन मध्ये दिलं असेल की 0.4167 असा काही आहे आणि तुम्हाला हा रिपीट वाला भेटला नाही, तर हा वाला टिकायचा आपल्याला. ठीक आहे. तर अजून कुठली डाऊट आहे? क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे फाइंड sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. अच्छा, असं होऊ शकते की आता 9च्या पोरांना माहिती आहे ट्रिग्नोमेट्री, पण आता 6-7च्या यांना नाही शिकवलं असेल हो ना. तर ट्रिग्नोमेट्री आपण एका सेपरेट याच्यात कव्हर करू बेसिक्स त्याचे. तर आता सध्यासाठी तुम्ही हा राहू देऊ शकता प्रॉब्लेम, पण तरी आता सॉल्व्ह करायसाठी मी सांगून देतो. 5 टाइम्स आता हे ना ट्रिग्नोमेट्रिक हे आहेत, हे ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज म्हणू शकतो आपण याला, की कुठल्या अँगल वरनं म्हणजे हे ट्रायंगल्सशी असोसिएटेड असतात. की tan 45 डिग्रीचा अर्थ काय आहे की कुठला ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचा 45 डिग्री जो अँगल आहे, आपण tan 45 डिग्री जेव्हा म्हणतो ना, म्हणजे आपण म्हणजे की या वाल्या साईडची लेंथ डिवायडेड बाय या वाल्या खालच्या वाल्या साईडची लेंथ, याचा रेशिओची व्हॅल्यू काय राहील. तर tan 45 डिग्री ना 1 असत असतो कधी पण, याची व्हॅल्यू 1 आहे. आणि sin 30 डिग्री म्हणजे काय की राईट अँगल ट्रायंगल आहे, इकडे हा 30 डिग्री. साइन म्हणजे काय असते, कुठल्याही अँगलचं साइन ऑफ कुठलाही अँगल, समोरची साईड ज्या अँगलच्या समोरची जी साईड आहे डिवायडेड बाय हायपोटेन्यूस ऑफ दॅट राईट अँगल ट्रायंगल. तर sin 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असत असते, 1/2 है ना. तर 5 टाइम्स दिस इज 1/2 प्लस 3 टाइम्स tan 45 डिग्री इज 1. तर हा झाला 5/2 प्लस 3, 2.5 प्लस 3, 5.5. ठीक आहे. नाही कळलं असेल तरी ट्रिग्नोमेट्री आपण सेपरेट सेशन मध्ये करू कव्हर, पण आता सध्यासाठी हा कळला. येस हे सर. कळून झालं. येस सर. हा सर. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 एक मिनिट. क्वेश्चन नंबर 8 काय म्हटलं. अच्छा ठीक आहे.
14x square plus 8xy plus 3y square. Subtract this from this. बराबर. Yeah. क्या होगा क्वेश्चन? From 26 x square minus 8x minus 21. 26 x square minus 8xy minus 17y square minus 17y square. याच्यामधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे 14x square plus 8xy plus 3y square. 14x square plus 8xy plus 3y square. ओके. तर आता मायनस साईन जेव्हा आपण ब्रॅकेट उघडतो ना, देन वी हॅव टू बी केअरफुल. म्हणजे जर इकडे सपोज मायनस असता ना, तर तो मायनस मायनस कंबाईन प्लस झाला असता. पण आता सगळे प्लसच आहेत, तर टेन्शन घ्यायची गरजच नाही आपल्याला. तर आपण वी कॅन सिम्पली ओपन द ब्रॅकेट. मायनस 14x स्क्वेअर मायनस 8xy मायनस 3y स्क्वेअर. ठीक आहे. आणि इकडे काय लिहिलं होतं 26x स्क्वेअर मायनस 8xy मायनस 17y स्क्वेअर. तर आता लाईक टर्म शोधायचे आहेत ना, एक्स स्क्वेअर वाले टर्म पुढे उठले हे आणि हे. तर यांना सबट्रॅक्ट केलं होतं 26 मायनस 14 किती झालं 12 एक्स स्क्वेअर झालं मायनस 8xy मायनस 8xy किती झालं मायनस 16xy. ठीक आहे. मायनस 17y स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर किती झालं मायनस 20y स्क्वेअर. हा झाला आपला आन्सर. एक गोष्ट आपण केअरफुल राहायची की इकडे लँग्वेज मध्ये ना खूप चुकतो आपण, की सबट्रॅक्ट दिस थिंग फ्रॉम दिस थिंग. खूपशे म्हणजे असे आधी मी करायचो लहानपणी की दिस मायनस दिस करून टाकायचो, पण केअरफुल राहायचं सबट्रॅक्ट दिस थिंग फ्रॉम दिस. म्हणजे या 26x स्क्वेअर वाला जो मोठा आहे त्याच्यामधून हा मायनस करायचा आहे. म्हणजे जे आपण इकडे गेलेलं 26x स्क्वेअर मायनस 8x स्क्वेअर याच्यामधून हा सबट्रॅक्ट केला. ठीक आहे. हा ओके सर. सर फक्त 10 पर्यंतच क्वेश्चन सॉल्व करायचे होते का? नाही, अजून 4 बाकी आहेत. काय म्हटलंय सर इबोजी बंद करा. अच्छा बंद करू का? ओके. ठीक आहे. क्वेश्चन 5 आन्सर -3y³ प्लस 2y स्क्वेअर. हा मी एकदा तुम्हाला नंतर याची आन्सर की दाखवून देईन तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायला की तुम्ही बरोबर केलंय की नाही. अच्छा 2 मध्ये डाऊट आहे का? 2 कुठला प्रश्न आहे? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. तेच झालं. ठीक आहे. सांगितलेलं डिग्री म्हणजे की हायेस्ट पॉवर. आता पॉलिनॉमियल हायेस्ट x⁴ तर डिग्री झाली 7. ठीक आहे. हे अजून 4 उरलेले प्रश्न होते ना, हे ते 4 आहेत. एक मिनिट दाखवतो. हा 11, 12, 13, 14 थांबलोय. हे पण कम्प्लीट करून टाका. खाली आन्सर की आहे, तर तुम्हाला व्हेरीफाय करायला दाखवून येईल तुम्ही बरोबर सॉल्व्ह केलंय की नाही. क्वेश्चन 6 मध्ये डाऊट आहे. क्वेश्चन 6 काय होतं, बाकीचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मला क्वेश्चन 6 बघायला वरती जावं लागेल. घेतला सर. हा क्वेश्चन 6 सिम्प्लिफाय -3x स्क्वेअर प्लस 11x मायनस 13.
मायनस 3x² बाकीचं काय होतं प्लस 11x मायनस 13 प्लस 11x मायनस 13. ठीक आहे, याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, फॅक्टराइज करायचं हो ना. तर जस्ट फॉर सिम्प्लिफाईंग मी काय करतो ना, मी मायनस साईन कॉमन घेऊन घेईन याच्यातून, याला ब्रॅकेटमध्ये टाकतो. इक्वल्स टू मायनस 3x² मायनस 11x प्लस 13 होऊन जाईल. मायनस साईन कॉमन घेतली आहे. आता इकडे आपल्याला नंबर शोधायचे. 13 ज्यांचा प्रॉडक्ट आहे 13 × 3 आणि ज्यांचा सम आहे 11. 13 × 3 होत आहे. मायनस 3x² प्लस 11x मायनस 13. सर सम किती पाहिजे? हा, सम किती पाहिजे त्यांची? त्यांचं सम मायनस 11 पाहिजे. तर 13 × 3 11. असे नंबर्स ज्यांचा प्रोडक्ट 13 × 3 दॅट इज 39 आहे आणि सम मायनस 11 आहे. भेटत आहे का आपल्याला? Product is 39 into 13. आणि सम आहे मायनस 11. आता बघा, प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे ना, तर आयदर त्या नंबरचे साईन सेम पाहिजे, म्हणजे आयदर ते दोन्ही पॉझिटिव्ह असतील नंबर्स किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील. पण आता त्यांचा सम मायनस आहे, तर एवढा पण कन्फर्म नाही म्हणू शकतो की ते पॉझिटिव्ह तर नसतीलच, कारण त्यांचा सम कधीच मायनस नाही राहू शकत. तर ते मायनस मायनस वालेच नंबर्स असतील. पण असे नंबर्स ज्यांचा सम मायनस 11 आहे आणि प्रोडक्ट 39 आहे. ठीक आहे, हा प्रश्न आय थिंक मला चुकीचा वाटत आहे. कोणाला आन्सर भेटला तर व्हेरी गुड, सांगाल मला, पण आय डोंट थिंक हे फॅक्टराइज होत असतील. जर इकडे कदाचित 10 किंवा असं कुठला तरी नंबर असताना तर झालं असतं. ठीक आहे. येस सर. येस सर, पुढे जमतच नाही येते क्वेश्चन 6 मध्ये. हा, कोणाला क्वेश्चन 4 मध्ये डाऊट आहे? p² मायनस q², हा तोच फॉर्म्युला झाला आपला, a² मायनस b². हा फॅक्टराइज होऊन मिळेल p प्लस q इंटू p मायनस q. ठीक आहे. 11 to 14 क्वेश्चन्स मध्ये कुठल्या याच्यात डाऊट आहे तुम्हाला? अच्छा, क्वेश्चन 14 मध्ये डाऊट आहे. सिम्प्लिफाय 3/5 प्लस 3/8 डिवायडेड बाय 6/4. एक मिनिट. Hmm. 3/5 plus 3/8 divided by 6/4. हाच होता आहे 3/5 प्लस 6 डिवाइडेड बाय 3/6/4. हा, बरोबर, करेक्ट लिहिलंय. तर 3/5 प्लस
आता बॉडमास रूल सगळ्यांनी ऐकला असेल ना. आधी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. बॉडमास PODMAS असे कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन असताना आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आपण. त्याच्यानंतर ऑफ म्हणून असते, म्हणजे 10 of 3 म्हटलं मी तर याचा अर्थ 10 into 3 असा टाईप. मग आपण आधी डिव्हिजन सॉल्व्ह करतो, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन, मग सबट्रॅक्शन. तर आता हे ब्रॅकेट मधली गोष्ट आहे, तर ही आधी सॉल्व्ह होईल. 3/8 डिवायडेड बाय 6/4 याचा अर्थ काय झाला? 3/8 मल्टिप्लाइड बाय 4/6. कुठल्या फ्रॅक्शननी आपण डिवाइड करत असणार ना, तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्या रेसिप्रोकलनी आपण मल्टिप्लाय करून देतो. तर 3/8 मल्टिप्लाइड बाय 4/6. तर इथे आपल्याला दिसू शकते की 3 2s are 6, 4 2s are 8. तर 3/5 प्लस इकडे 1/2 झाला इंटू 1/2. 1/2 इंटू 1/2 इज 1/4, म्हणजे 3/5 प्लस 1/4. याला कसं सॉल्व्ह करणार? 3 into 4 प्लस 1 into 5 डिवायडेड बाय 5 into 4. तर किती झालं? 4 3 12, 5 by 20, 17 divided by 20. ठीक आहे. सर माझं पण तेच उत्तर आलंय. ओके, व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 12. Divide 6x cube plus 8x square divided by 2x. सर ते 11 पासून दाखवते का परत? स्क्रीनशॉट मारायचा मला. हो, एक मिनिट. हा, 11च्या आधीचे की 11 पासूनचे? 11 पासून. हा, ठीक आहे. तर आपलं 12 6x cube plus 8x square divided by 2x. डिवायडेड बाय 2x. तर जसं आपण आधी बघितलं होतं की आपण याला स्प्लिट करून घेतो, म्हणजे प्लस आणि मायनसचे सगळे साईन्स असतील ना, त्याच्या प्रत्येक टर्मला आपण आयसोलेट करतो. जसं याला पण 6x क्यूबला पण आपण 2x ने डिवाइड करू आणि 8x स्क्वेअरला पण आपण 2x ने डिवाइड करू, कारण हे प्लस किंवा मायनस याच्यानी सेपरेटेड आहे ना. तर 6x क्यूब डिवायडेड बाय 2x प्लस 8x स्क्वेअर डिवायडेड बाय 2x. एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स किती? एक्स स्क्वेअर झालं. 6 डिवायडेड बाय 2 किती झालं? 3. एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स झालं 2 4 8. आन्सर Four. काय झालं? 3x प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x. 4x. ठीक आहे. अजून कुठले डाऊट झालं सगळ्यांचं? येस सर. येस Yes, sir. Okay. Yes, sir. Yes. ठीक आहे. तर मी आन्सर की एकदा दाखवून देतो. तुम्ही व्हेरीफाय करा तुम्ही बरोबर सॉल्व्ह केलेलं आहे की नाही. किंवा सर. स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे आधी घेऊन घ्या. हा, सर जसं 13वा प्रश्न ना, त्याचे जे 24वाचे अवयव पाडायचे ना. 13वा प्रश्न त्याच्यात काय करायचं? ते 24चे अवयव पाडायचे ना त्याच्यावर. हा, प्राईम फॅक्टरायझेशन. 24चे प्राईम नंबर्स किती असू शकतात? 12 2 6, 6 2 6. एक मिनिट करून घेतो आपण. ठीक आहे, करून घेऊ. 24 काय झालं?
फॅक्टर ट्री तुम्ही वाचला असेल किंवा असंही करू शकतो आपण ओरली. फॅक्टर ट्री एकदा दाखवून देईन. 12 2 24 होते. 12 ला परत आपण 6x2 मध्ये स्प्लिट करू शकतो. आता हा 2 तर होताच. 6 ला परत 3x2 मध्ये आपण स्प्लिट करू शकतो. तर 6x2 दॅट इज 3x3 किंवा फॅक्टर ट्री पर्याय म्हणजे थोडं सिस्टमॅटिकली लिहितो आपण फॅक्टर ट्री मध्ये, पण एकच गोष्ट आहे ती. त्याच्यात अजून चांगल्याने सांगू. एक मिनिट. हा 24 आहे. हा आपण इकडे 2 आणि इकडे 12. कसं 12 2 24 होते ना. आता या 12 ला परत इकडे 2, इकडे 6 6 2 12 परत इकडे 2, इकडे 3 3 2 6 होते कारण. तर हे सगळे त्याचे झाले प्राईम फॅक्टर्स. 3 into 2 cube. दिस इज 24. हे झालं 24चा प्राईम फॅक्टरायझेशन. ओके सर, थँक्यू. हा ओके सर. ठीक आहे. सर क्वेश्चन 1 पासून दाखवा ना. क्वेश्चन 1 पासून स्क्रीनशॉट काढायचा का? येस सर. येस सर. हा एक मिनिट. सर 11 to 14 लोग दाखवा. हो 11 to 14. सर दाखवा. लॅपटॉप आहे माझा. एक मिनिट. थँक्यू सर. ओके सर. हा अजून आन्सर की झाली ना स्क्रीनशॉट मध्ये? येस सर. हा ठीक आहे. सगळ्यांचे बरोबर आले? येस सर. येस सर. येस सर. येस सर. बरोबर आहे. सर. येस सर. बढिया बढिया बढिया. कोणते कोणते चुकले सर? येस सर. गुड गुड गुड. तर याच्यातूनच आपला हा क्लास संपला आजचा. डाऊट्स असले तर मी 5 मिनिटं थांबून विचारू शकता किंवा आपण नेक्स्ट क्लास मग आपण नेक्स्ट टाइम घेऊ. ठीक आहे. आजसाठी एवढंच. ओके सर. ओके सर. सर. ओके सर. ओके. थँक्यू सर. नो सर. अच्छा डाऊट्स आहेत का काही? म्हणजे येस सर. हा सर जो सेकंड क्वेश्चन होता ना साइन थिटा आणि हा. टॅन थिटाचा आय थिंक ट्रिग्नोमेट्रीचा. सर तो पुन्हा हा. एक्सप्लेन कराल का? हो ठीक आहे. ट्रिग्नोमेट्रीचा आपण घेणारच होतो सेशन नंतर, पण तरी करून घेतो. एक मिनिट. ठीक. ठीक आहे. तिकडे असं काहीतरी लिहून होतं. हा 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. आता थोडंसं एक्सप्लेन करतो मी. साइन कॉस टॅन आता अजून पण असतात, पण ते सध्या आपण नंतर कव्हर करूच. हे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आहेत. म्हणजे ट्रायंगल्सचे जे जॉमेट्री प्रॉब्लेम्स असतात ना, ते सॉल्व्ह करायला आपल्याला खूप सोपी पडते यांच्या थ्रू. तर सपोज हा आपला राईट ट्रायंगल आहे. इकडे हा 90 डिग्री झाला. ठीक आहे. हा थीटा आपण असा व्हेरिएबल म्हणून घेतो की कुठलाही अँगल असू द्या थीटा. तर साइन थीटा आपण डिफाईन कसं करतो? साइन थीटा इक्वल्स टू हा आपला हायपोटेन्यूज झाला. हा परपेंडिक्युलर हाईट आणि हा बेस. साइन थीटा आपण कसं डिफाईन करतो? हा जो परपेंडिक्युलर ची लेंथ डिवायडेड बाय त्या ट्रायंगलच्या बेसची लेंथ. ठीक आहे.
इकडे टॅन आहे ना. कॉस म्हणजे सिमिलरली आपण कॉस काय असते, कॉस थिटा इक्वल्स टू हे बेसची लेंथ डिवायडेड बाय हायपोटेन्युस. ट्रायंगलच्या राईट अँगल 90 डिग्रीच्या अपोजिट साईडला जी साईड आहे ट्रायंगलची ती सगळ्यात मोठी असते आणि त्याला आपण हायपोटेन्युस म्हणतो. सिमिलरली टॅन थिटा काय झालं, टॅन थिटा इक्वल्स टू ही परपेंडिक्युलर लेंथ पी डिवायडेड बाय सॉरी बी, ठीक आहे, सॉरी साइन थिटा काय असते आपलं, परपेंडिक्युलर डिवायडेड बाय हायपोटेन्युस. सॉरी चुकी झाली माझ्याकडून. साइन थिटा म्हणजे ही वाली साईड अँगलच्या समोरची साईड ची लेंथ डिवायडेड बाय ही हायपोटेन्युस मोठी वाली साईड, ठीक आहे, याला साइन थिटा म्हणतो आपण. आणि टॅन थिटा जो आहे ना तो ही साईड अँगलच्या अपोजिट वाली साईडची लेंथ डिवायडेड बाय ही अँगलच्या बाजूची साईड छोटी वाली खाली जी बेस मध्ये आहे ती, याला आपण टॅन थिटा म्हणतो. आणि हा साइन थिटा झाला. आता असे काही स्पेशल अँगल्स असतात, ठीक आहे, जसं 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, यांचे साइन कॉस टॅन म्हणजे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यूज ना आपल्याला माहिती असते. त्याचं प्रूफ मी तुम्हाला नंतर कधी सांगेन, दुसरा सेशन होईल आपला, आपण ट्रिग्नोमेट्री कव्हर करू. सध्यासाठी हे समजून घ्या की साइन 30 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ना, साइन 30 डिग्री याची व्हॅल्यू 1/2 असते. आणि टॅन 45 डिग्री म्हणजे 45 डिग्रीच्या अँगलचा जो ट्रायंगल आहे त्याचा दोन्ही साईड ना हे इक्वल असतात तेव्हा जाऊन, म्हणजे टॅन ऑफ थिटा जर ही साईड डिवायडेड बाय ही साईड, टॅन 45 डिग्री इक्वल्स टू 1 म्हणजे परपेंडिक्युलर इज इक्वल्स टू बेस, ही हाईट आणि ही साईड याची लेंथ इक्वल आहे. तर हा टॅन 45 डिग्री वाला ट्रायंगल झाला हा वाला, ठीक आहे. तर टॅन 45 डिग्री याची व्हॅल्यू 1 असते. हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे, असं काही नाही, फक्त नंबर्स आहेत. त्यांच्यामध्ये आपण अँगलचा इनपुट देऊ ना, ते आपल्याला काही काही रेशोज असे आउटपुट देतात. सिम्पली असं नंबर म्हणून तुम्ही हे सध्यासाठी हे करा त्यांना. तर आपण ही व्हॅल्यूज त्यांना इकडे इनपुट देऊ ना, तर 5 टाइम्स 1/2 प्लस 3 टाइम्स 1, तर 5/2 प्लस 3 2.5 प्लस 3 5.5, ठीक आहे. Okay, sir. हा, थँक Yes, sir. Thank you. थँक्यू सर. वेलकम. थँक्यू सर. Thank you, sir. वेलकम. बाय सर. Bye, sir. बाय Bye, बाय. sir. Bye, sir. Bye, बाय sir. बाय. सर. समजलं सर. बाय. गुड इव्हनिंग सर. बाय. Thank you.